पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. प्रत्येकाला वाटतं आपण जगामध्ये नंबर 1 व्हावं, सर्वांनी आपल्याकडे लक्ष द्यावं, आपण काहीतरी सूर्यासारखं चमकत राहावं, सर्वजण आपल्याला पाहतील, आपल्याला ऐकतील असं वाटतं. पण वाटून काही उपयोग नाही, तर त्या प्रमाणात प्रयत्न करण्याची गरज आहे. आणि त्यासाठीच आपला कंठ अतिशय मधुर असण्याची गरज आहे. आणि आपली वाणी जितकी चांगली, त्या वाणीतूनच आपला व्यवहार होणार आहे. आणि हा व्यवहारच जगामध्ये आपलं नाव कमवणार आहे. आणि यासाठीच आपण नित्य आपल्या अभ्यासामध्ये काही मंत्र, काही प्रार्थना, काही श्लोक, काही सूत्र यांचा अंगीकार केला तर आपला कंठ मधुर होणार आहे, आपली क्षमता वाढणार आहे आणि सरस्वतीचा वास आपल्या कंठामध्ये होणार आहे. आणि मग आपण जे काही बोलू लोक फक्त ऐकत राहतील. यासाठीच भगवान श्रीकृष्ण म्हणतात, श्रवण मनन निधिध्यासन. तर सुरुवात आपण श्रवण करूया आणि मनातल्या मनात मनन करूया आणि मग आपलं निधिध्यासन होणार आहे. ओके, चला आता फक्त ऐकत राहूया. अथ योगानुशासनम् योगश्चित्तवृत्तिनिरोधः तदा द्रष्टु स्वरूपेव स्थानम् वृत्तिसारूप्यम् इतरत्र वृत्तयः पञ्चतयः क्लिष्टक्लिष्टः प्रमाणविपरिणविकल्पनिद्रा स्मृतयः अभ्यासवैराग्याभ्यां तन्निरोधः तस्य वाचकः प्रणवः क्लेशकर्मविपाकविषयेरपरानुष्ठाः पुरुषविशेषः ईश्वरः प्रच्छबनविकारणाभ्यां वा प्राणस्य व्याधिस्त्यानसंक्षेप्रमादालस्य अविरतिभ्रान्तिदर्शनालब्धभूमितत्वान्वस्थिततत्त्वानि चित्तविक्षेपास्तेन्दरायः श्वासप्रश्वासः विक्षेपसह भूवः नयत्री करुणा मुदितोपेक्षाणा सुखदुःख पुण्यापुण्य विषयाणा भावनार्थचित्तप्रसारणम् तपस्वाध्यायशकुनिधानानि क्रियायोगः समाधिभावनार्थः क्लेशतनुकरणार्थश्च यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधिष्टावंगानि अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य अपरिग्रह यमः जाति देश काल संख्या क्रिया परिधिष्टो बिंद सूक्ष्मः अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य अपरिग्रह यमः आसनम प्रयत्नशक्तिर्यान्तरसमापत्तिभ्यां ततो द्वन्द्वानभिघातः तस्मिन् सति श्वासप्रश्वासयोर्गतिविच्छेदः प्राणायामः बाह्याभ्यन्तरस्तम्भवृत्तिदेशकालसङ्ख्याभ्यां परिदृष्टविविधसूक्ष्मः क्षीयते प्रकाशावरणं धारणासु च योग्यता मनसः स्वविषया संप्रयोगे चित्तस्य स्वरूपाङ्कारकेन्द्रियाणां प्रत्याहारः ततः परमावशतेन्द्रियाणां देशबन्धश्चित्तस्य धारणा तत्र प्रत्यय
प्रचयात प्रचालोकः तस्य भूमिषु विनियोगः जन्मौषधि मंत्रगत समाधिजाः सिद्धयः पुरुषार्थ शून्यानां गुणानां प्रतिप्रसवः कैवल्य स्वरूप प्रतिष्ठावा चिति शक्तिरिति हेयं दुःखमनागतम् द्रष्टा दृष्ट संयोगो हेयं हेतु तद्भावात् संयोगा भावहानं तददृश्ये कैवल्यम् विवेकखातिर विप्लवा सुखानुशयी रागः दुःखानुशयी द्वेषः अहिंसा प्रतिष्ठाया वैरत्यागः सत्य प्रतिष्ठाया सर्वरत्नोप्रस्थानम् ब्रह्मचर्य प्रतिष्ठाया वीर्यलाभः हकारकीर्तिका सूर्यस्य हकारचन्द्र उच्यते सूर्यचन्द्रमसुरयोगात् हठयोगो निगद्यते षट्कर्मणा शोधनं च आसनेन भवेत् दृढम् मुद्रया स्थिरता चैव प्रत्याहारेण धीरता प्राणायामालाम्बनं च ध्यानात् प्रत्यक्ष आत्मनः समाधिना निर्लिप्तश्च मुक्तिरेव न संशयः महामुद्रा महाबन्धो महावेगश्च खेचरी उद्गीयानं मूलबन्धस्थो चालन्ध्राभिधा कर्णे विपरीताथा वज्रोगी शक्तिचालनम् सुस्निग्धमधुराहार चतुर्थांश विवर्जितः भुजते शिवसंवृत्ते मिताहारा समुच्यते युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः तायोगमिति मन्यते स्थिरानिन्द्रियधारणाम् अप्रमत्तस्तदा भवति योगो हि प्रभावाप्ययो योगस्थकुरु कर्माणि संगं तत्त्वा धनञ्जयः सिद्धसिद्ध्यो समो भूत्वा समत्वं योग उच्यते बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते तस्मात् योगाय युजस्व योगाय कर्मसु कौशलम् प्रजहाति यदा कामान् सर्वापार्थमनोगतान् आत्मनेवात्मनः तुष्टा स्थितप्रज्ञस्तदोच्यते अष्टाचक्रानवद्वारा देवानां भूतापुरारब्धः तस्य हिरण्मयः कोशा स्वर्गो ज्योतिषामृतः वपुः पुरुषत्वं वदने प्रसन्नता नादस्फुटत्वं नयने सुनिर्मले अरोगता बिन्दु जयामिनदीपनं नाडी विशुद्धिर्हठयोगलक्षणम् यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफलहेतुः मा ते संभोस्त्वलिङ्गगुणम्। अतः
ज्यांना काही प्रार्थना येत आहे त्यांनी माझ्यासोबत म्हणायचे आणि जे येत नाही ते फक्त ऐकायचे. जसं गायत्री मंत्र, महामृत्युंजय मंत्र, शांती मंत्र, योगा डेचा इंटरनॅशनल मंत्र, या पद्धतीनं या मंत्रांचं आपण थोडंसं पठण करूया. जे येत आहे सोबत म्हणूया अथवा श्रवण करूया. सुरुवातीला 3 ओंकार एका सुरामध्ये श्वास घेऊया. यथा पूर्व
आपण श्लोक, प्रार्थना, मंत्र, सूत्र आपण म्हणतो, हे सर्व आपण कंठस्थ केलं, त्यामध्ये पांडित्य प्राप्त केलं तर ते फक्त पोपटपंची होईल, त्याचा आपला काही उपयोग होणार नाही. परंतु ते आत्मसात नेते भाषण व्हायला हवा आणि ते जगणं हवं. हे जेव्हा जगणं होतं ना, तेव्हाच जग आपल्यासाठी जगायला लागतं. येते लक्षात? सर्वांच्या नजरा आपल्याकडे येतात आणि मग एक वेगळ्या प्रकारचं श्रेष्ठ अँकर, जसं आपल्याला माहिती आहे भगवान श्रीकृष्ण हे जगाला प्रेम, भक्ती, ज्ञान आणि कर्म या 4 गोष्टी देऊन गेले. या 4 गोष्टींच्या माध्यमातून आपण तयार होऊ आणि जगताचं आपण सृजन करू. यासाठीच तर आपला जन्म आहे. तर यासाठी आपण सर्वांनी तयार होऊया ना? Yes or no?